नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला करंट अफेअरचा जो टॉपिक असेल तो फार्मर्स आयडी हा टॉपिक आहे आत्ताच आपल्या पाठीमागच्या 1-2 महिन्यापूर्वी डिजिटल रिव्होल्यूशन आणलं होतं ॲग्रिकल्चरमध्ये। याच्यामध्ये फार्मरसाठी काही गोष्टी स्टेप्स उचलल्या गेलेल्या आहेत। त्याच्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाची डिजिटल रिव्होल्यूशन आपण ज्याला म्हणतो त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची जी स्टेज असेल ती स्टेज आहे फार्मरचे आयडेंटिटी कार्ड। म्हणजे जे फार्मरचे आयडेंटिटी कार्ड असेल याचे टार्गेट्स किती आहेत, किती फार्मर्सला हे द्यायचे आहेत आणि किती तयार करायचे आहेत, हे दोन्ही टार्गेट्स वेगवेगळे असतील त्याच्यानंतर हे कुठल्या मिनिस्ट्रीच्या थ्रू चालतं आणि याचं महत्त्व काय आहे आणि याचे आपल्याला फायदे काय काय होतील या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे आहेत आता सुरुवात करताना ही नेमकी कोणती मिनिस्ट्री येते तर ही ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री ज्या मिनिस्ट्रीने सांगितलेलं आहे की आयडेंटिटी कार्ड जे असतील हे आयडेंटिटी कार्ड आपल्या शेतकऱ्यांसाठी बनवायचे आहेत ते एका मिशन थ्रू। त्या मिशनचं नाव आहे डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन हे मिशनचं नाव आहे या मिशनच्या अंडरमध्ये आयडेंटिटी कार्ड बनले जातील ज्याला आपण हिंदीमध्ये किसान पहचान पत्र आपण असं म्हणणार आहे त्याला। ते आयडेंटिटी कार्ड या मिशन थ्रू बनले जातील दुसरं या आयडेंटिटी कार्डचे फीचर्स काय तर हे आयडेंटिटी कार्डचे फीचर्स हे कशासाठी तयार केलं गेलं हे पहिलं आपल्याला माहीत असलं पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल की आपल्या जे गावात पाहिलं असेल विलेज लेवलला भरपूर कन्फ्लिक्ट्स भरपूर वादविवाद चाललेले असतात। त्याच्यानंतर जमीन जी असेल ती जमीन कोणाच्या नावावर आहे त्याच्यानंतर त्याचे जे कागदपत्र असतील सातबारा असेल या सगळ्या ज्या गोष्टी असतील या डिजिटल फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसतील फक्त आधार कार्डला फक्त त्याचा नंबर टाकायचा, आधार कार्डला ते कार्ड जे असेल ते लिंक असेल त्याच्या नावावर किती जमीन आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यातून कळून जातील। म्हणजेच आपल्याला त्याचा सगळा जो काय आपल्याला ज्या गोष्टी असतील त्याच्या नावावर किती कुठलं प्रोडक्शन तो घेतोय कुठले क्रॉप्स लागतात या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं कळून जातील। म्हणून हे जे फीचर जे असतील या आयडेंटिटी कार्डचे ते सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे हे आधार कार्डला त्याच्या जोडलेलं असेल आणि तेच आधार कार्ड त्याचे जे लँड रेकॉर्ड्स असतील म्हणजे त्याचा जो सातबारा असेल आट असेल याच्याशी ते जोडलेलं असतील याच्याशी ते जोडलेलं असतील। दुसरं जे की इन्क्लुडिंग डेमोग्राफिक क्रॉप ओनरशिप डाटा म्हणजे ती जमीन कोणाच्या मालकीची होती कोणाच्या मालकीवर आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले क्रॉप्स आहेत कुठल्या क्रॉप्सचं ते उत्पन्न घेतो या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या आयडेंटिटी कार्डमध्ये आपल्याला दिसून येतील त्याला तो नंबर दिला असेल त्याच्यावरती आपल्याला दिसून येतील। आता हे टार्गेट किती आहे मग आता इथं टार्गेटमध्ये कन्फ्युजन होईल टार्गेटमध्ये त्यांनी काय सांगितलंय क्रिएट अ डिजिटल आयडेंटिटी कार्ड। आयडेंटिटी कार्ड किती बनवायचे हे लक्षात ठेवा, किती द्यायचे नाही किती बनवायचे हे 11 करोड फार्मरसाठी बनवायचे हे लक्षात ठेवा 11 करोड फार्मरसाठी विथ 6 करोड टार्गेटेड फॉर 2024-25। टोटल आपल्याला किती बनवायचे 11 करोड हे आयडेंटिटी कार्ड बनवायचे त्याच्यापैकी 6 करोड हे 2024-25 या वर्षी आपल्याला ते बनवायचे होते आता याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह रजिस्ट्रेशन जे असतील ते कशा पद्धतीने ते स्टेट्स आर इनकरेज टू ऑर्गनाइज कॅम्प्स म्हणजे स्टेटला सांगितलंय त्यांनी की तुम्ही एक कॅम्प बनवा ते कॅम्पमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन फार्मर्सकडून रजिस्ट्रेशन करून घ्या की आपल्याला जे आयडेंटिटी कार्ड असेल ते कंपल्सरी बनवायचं आहे। हे कॅम्प थ्रू त्या स्टेटला त्यांनी सांगितलेलं आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटने त्या ऑर्डर दिलेल्या आहेत की महाराष्ट्र स्टेटचे जर असतील तर महाराष्ट्र स्टेटची ही जबाबदारी त्यांच्यासाठी कॅम्प घेतील आणि त्या कॅम्प थ्रू त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतील त्याच्या पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच हे फार्मर आयडेंटिटी कार्ड जे असेल याचे नेमके ऑब्जेक्टिव्ह काय आहेत याचे नेमके उद्देश काय तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पहिला उद्देश ते म्हणजे युनिक डिजिटल आयडेंटिटी। ते जो फार्मर असेल त्याला एक आयडेंटिटी बनल त्याची आयडेंटिटी बनल्यानंतर त्याचं एक स्पेसिफिक एक महत्त्व राहील त्याचं एक नंबर वगैरे राहील ज्याच्यावरती तुमचं पूर्णपणे लँड रेकॉर्ड्स त्याच्याकडे असेल पूर्णपणे लँड रेकॉर्ड्स फक्त एका कार्डवरती असेल पूर्ण लँड रेकॉर्ड त्याच्यासाठी सातबारे घेऊन याचा वेगळा त्याचा वेगळा त्याचं आट वेगळं त्याच्या नावावरती जमीन कोणाचं फेरफार वेगळा या सगळ्या गोष्टीतून भानगडीत आपल्याला पडायचं नाही। फक्त एकच तुमचं आयडेंटिटी कार्ड असेल त्याला सगळी लँड जी असेल ती जोडलेली असेल डायनॅमिक्स अपडेट असतील म्हणजे त्याच्यात जे नवीन त्यांनी जे नवीन जमिनी वगैरे घेतले असतील ते सगळे अपडेट्स त्याच्यामध्ये रजिस्टर झालेले असेल दुसरं रजिस्ट्रेशन टार्गेट आता ते आयडेंटिटी कार्ड बनवण्याचं टार्गेट होतं आयडेंटिटी कार्ड बनवण्याचं हे रजिस्ट्रेशनचं टार्गेट आहे फार्मरकडून त्या आयडेंटिटी कार्ड बनवण्यासाठी रजिस्टर करावं लागणार आहे त्याचं टार्गेट आहे 2025-26 म्हणजे या वर्षीचं प्रश्न विचारला जाईल 3 करोड टार्गेट आहे 3 करोड आणि 2026-27ला 2 करोड फार्मरला रजिस्ट्रेशन करायला लावायचंय रजिस्ट्रेशन त्यांच्याकडून करून घ्यायचंय हे टार्गेट आहे। ते पहिलं वेगळं होतं
11 करोड हे फार्मरचे आयडेंटिटी कार्ड बनवायचे होते, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं. त्याच्यानंतर इफिशियन्सी इन स्कीम. इफिशियन्सी इन स्कीममध्ये पहा, हे आयडेंटिटी कार्डचं अजून काय महत्त्व आहे, अजून काय उद्देश आहे. तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळ्या स्कीम्स चालल्या जातात पहा गव्हर्नमेंटच्या, जसं की फसल विमा योजना असेल पहा, जसं की तुम्हाला सन्मान निधी योजना असेल पहा, मानधन योजना असेल पहा. ह्या ज्या योजना असतील याला इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी या आयडेंटिटी कार्डचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे पहा, खूप मोठा फायदा होणार आहे. कारण का, ती जी सबसिडी असेल पहा, ही सबसिडी जी असेल याची जी डिलिव्हरी होती म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये जे पैसे जमा होतील ते आपल्याला हे डिजिटल हे जे काय तुमच्या फार्मर्स आयडेंटिटी कार्ड बनलेले असतील याच्यावरून अतिशय सोपं जाईल. सबसिडी जमा करायला सोपं जाईल, त्या स्कीमचं इम्प्लिमेंटेशन करायला सोपं जाईल, कारण फक्त एका नंबरवरती किंवा आयडेंटिटी कार्डवरती सगळ्या गोष्टी असतील पहा. दुसरं फार्मर रजिस्ट्री. फार्मर रजिस्ट्री म्हणजेच जे ॲग्रीस्टॅग, याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवतो पहा. ॲग्रीस्टॅग हे ॲग्रीस्टॅगचा एक पार्ट आहे पहा. ॲग्रीस्टॅगचं काय एक पार्ट आहे पहा. त्याच्यानंतर पहा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. एक डिजिटल पद्धतीने एक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला काय दिसतं, एक डेव्हलपमेंट झालेलं आपल्याला दिसतं पहा. आपल्यामध्ये फार्मर्सला ज्या स्कीम्स असतील त्याच्यामध्ये खूप घोटाळे होत होते पहा. मधले जे माणसं असतील या सगळ्या गोष्टी होत होत्या. आता पण डिजिटलायझेशन वाढल्यामुळे याचा फायदा आपल्याला डायरेक्ट होणार आहे पहा. दुसरं डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन पहा. तर हे डिजिटल ॲग्रिकल्चर जे मिशन असेल त्याचा हा फार्मर्स आय डी हा एक पार्ट आहे पहा, जे अप्रूव्ह केलेलं आहे युनियन कॅबिनेटने पहा. तर हा एक पार्ट आहे. डिजिटलायझेशन करण्यासाठी फार्मर्स आय डीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होईल पहा, खूप मोठ्या प्रमाणात. त्याच्यानंतर हे ऑब्जेक्टिव्ह झाले. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स अँड एक्सपेक्टेड बेनिफिट्स. नेमकी याचं महत्त्व आणि आपल्याला फायदे काय होणार आहे. फार्मरचे जे आयडेंटिटी कार्ड असेल ना, हे आयडेंटिटी कार्ड आपल्याला ज्या सबसिडी असेल मी आत्ताच सांगितलं त्यांना व्यवस्थितपणे डिलिव्हर करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. दुसरा जो फायदा असेल पहा, रिड्युसिंग डुप्लिकेशन पहा. आता तुम्ही पाहिलं असेल जे की महाराष्ट्राच्या स्टेटमध्ये खूप जास्त प्रमाणात होतं आहे पहा. जसं की पीक विमा असेल, एकाचं नाव असतं एक पीक विमा उचलतं किंवा एकच जमिनीवरती 2-2 पीक विमा चाललेत. मग हे जे डुप्लिकेशन असेल, हे जे समजे थोड्याशा आपल्या प्रॉब्लेम इथं येत असतील की एकच शेतकरी असेल तो डबल फायदा घेतो, एकच शेतकरी 2-2 पिकं त्याच्यात दाखवतोय, हे डुप्लिकेशन आपल्याला या फार्मर्स आयडेंटिटी थ्रू रिड्यूस करता येईल पहा, हे रिड्यूस करता येईल. याच्यानंतर दुसरं इम्प्रूव्ड डाटा इन्फ्रास्ट्रक्चर. याच्यामध्ये आपल्याला काय जे की पॉलिसी मेकर असेल पहा, पॉलिसी मेकर्स असतील, अंडरस्टँड द ॲग्रिकल्चर नीड्स अँड डेमोग्राफिक्स. म्हणजेच ज्या त्या परिसरानुसार फार्मर्स आयडेंटिटी कार्डवरून आपल्याला काय कळेल, एका क्लिकवरती आपल्याला हे कळेल की पर्टिक्युलर एका रिजनमध्ये जे फार्मर्स असतील ते कुठल्या क्रॉप्सवरती डिपेंड आहेत, त्यांच्यासाठी कुठली पॉलिसी आपल्याला बनवावं लागेल, हे पॉलिसी मेकरला एकदम सोपं जाईल पहा, एकदम सोपं जाईल. त्याच्यामुळे होईल काय, डाटा असल्यामुळे डाटा आपल्याला गोळा करण्यासाठी सुद्धा काय होईल, त्याच्यासाठी मदत होईल. आणि त्याच्यानंतर पॉलिसी मेकरला त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसी बनवायला सुद्धा तिथं फायदा होईल पहा. नंतर आहे बेटर प्लॅनिंग पहा. बेटर प्लॅनिंग म्हणजे काय, लिंकिंग लँड अँड क्रॉप डाटा विल प्रोव्हाइड व्हॅल्युएबल इन्साईट फॉर द प्लॅनिंग अँड डिझास्टर मॅनेजमेंट. कधी कधी पहा ही जी लँड असेल ती आपल्या आयडेंटिटी कार्डला जोडलेली असेल पहा, क्रॉपचा डाटा आपल्या आयडेंटिटी कार्डला जोडलेला असेल पहा. मग हे सगळं डाटा आपल्याकडे असल्यामुळे एखादं जर समजा मेट्रोलॉजी डिपार्टमेंटने आपल्याला सांगितलं नेक्स्ट मंथमध्ये अशा गोष्टी होणार आहेत, जास्त पाऊस पडू शकतो, त्यानुसार आपल्याला मॅनेजमेंट करण्यासाठी पर्टिक्युलर एखाद्या क्रॉप्सचं मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल पहा. म्हणजे इथं बेटर प्लॅनिंगसाठी सुद्धा या आयडेंटिटी कार्डचा उपयोग होईल. त्याच्यानंतर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जे काय आपलं डिजिटलायझेशन हे जे आपलं सुरू आहे प्रत्येक विभागामध्ये, त्याला आपल्याला जास्तीत जास्त पुश करता येईल पहा या फार्मर्स आयडेंटिटी. तर हे सगळे आपल्याला काय बेनिफिट्स आहेत, सिग्निफिकन्स आहेत पहा. याच्यानंतर शेवटचा पार्ट जो असतो आपला व्हिडिओचा, प्रत्येक करंट अफेअरच्या शेवटचा, तो असतो एक क्वेश्चन्स पहा. याचा आन्सर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यावं लागते पहा. तर आजचा जो क्वेश्चन्स असेल, आजचा जो टॉपिक होता फार्मर्स आयडेंटिटी कार्ड, याच्यावरचा क्वेश्चन आहे पहा, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ द फार्मर्स आयडेंटिटी कार्ड इनिशिएटिव्ह. म्हणजे सुरुवातीचं फार्मर आयडेंटिटी कार्डचं मेन पर्पज कोणतं आहे, तर पहिलं इश्युईंग लँड टायटल्स, दुसरं ऑप्शन आहे लिंकिंग फार्मर्स टू द आधार अँड लँड रेकॉर्ड्स, तिसरं ऑप्शन तुमच्यासाठी आहे मॉनिटरिंग फर्टिलायझर डिस्ट्रीब्युशन, आणि चौथं ऑप्शन आहे अनेबलिंग रुरल बँकिंग पहा. तर हे 4 ऑप्शन्स आहेत तुमच्यासमोर. या 4 पैकी जे आन्सर असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पहा. प्रत्येकाने हा व्हिडिओ
प्रत्येक आपले ॲग्रिकल्चर ॲस्पायरंट जेवढे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करतात त्यांच्यापर्यंत पोहोचवा. लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. हे विसरू नका. आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया आपण नवीन अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.